वैकृतिक रहस्य. ऋषी म्हणाले, ओम, हे राजा, मी तुला त्रिगुणमयी देवीचे महालक्ष्मीचे भेदानुसार जे तामसी व सात्विकी स्वरूप सांगितले तीच देवी शर्वा, चंडिका, दुर्गा, भद्रा व भगवती या नावांनी ओळखली जाते. तमोगुणांनी युक्त असलेली महाकाली भगवान विष्णूची योग निद्रा म्हणून ओळखली जाते. कमलासनस्थ ब्रह्मदेवाने मधु व कैटभ या दैत्यांच्या नाशासाठी जिची स्तुती केली ती हीच महाकाली होय. तिला 10 मुखे, 10 हात व 10 पाय आहेत. तिची कांती काजळासारखी काळी असून ती 30 नेत्रांच्या 10 मुखांना प्रत्येकी 3 डोळे अशा विशाल नेत्रावलीने शोभून दिसते. हे राजा, चमकते दात व दाढा असलेली ही महाकाली भयंकर रूपाची असली तरी रूप, सौभाग्य, कांती, प्रतिष्ठा व महान संपत्तीची अधिष्ठात्री आहे. तिने आपल्या हातात खडग, बाण, गदा, शूल, चक्र, भुशुंडी, परीघ, धनुष्य व ज्यातून रक्त ओघळत आहे असे मस्तक धारण केले आहे. ही महाकालीच भगवान विष्णूची तरुण पार जाण्यास कठीण अशी दुस्तर वैष्णवी माया आहे. पण तिची पूजा आराधना करणाऱ्या उपासकाला मात्र ती चराचर जगत वश करून देते. सर्व देवांच्या शरीरातून अमर्याद तेज असलेली जी देवी प्रकट झाली तीच साक्षात महालक्ष्मी होय. ती त्रिगुणमयी असून तिनेच महिषासुराचा वध केला. तिचे मुख गौरवर्ण आहे. तिचे बाहू, हात नीलवर्ण आहेत. तिचे स्तनमंडल गौर आहे. तिचा कटिभाग व चरण रक्तवर्ण लालसर आहेत. तिच्या जांघा व पोटऱ्या नीलवर्ण असून अजेय अशी ती स्वपराक्रमाच्या अभिमानामुळे मत्त दिसते. तिचा जगनभाग, कमरेचा पुढचा भाग बहुरंगी, सुंदर व चित्रविचित्र वस्त्रांनी आच्छादित असल्यामुळे सुंदर आणि विचित्र दिसतो. तिने धारण केलेल्या माला, वस्त्रे, आभूषणे व अंगराग, गंधलेप आदी या गोष्टी विचित्र असल्या तरी ती कांती, रूप आणि सौभाग्याने सुशोभित आहे. तिला जरी हजारो हात असले तरी ती सती 18 हातांची म्हणूनच पूजनीय आहे. तिने उजवीकडील खालच्या हातापासून वरच्या क्रमाने आणि डावीकडील वरच्या हातापासून खालच्या हातापर्यंत जी आयुधे धारण केली आहेत ती आता सांगतो. अक्षमाला, कमळ, बाण, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशु, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, चर्म, धनुष्य, पानपात्र व कमंडलू या आयुधांनी तिच्या भुजा अलंकृत असून ती कमळाच्या आसनावर विराजमान आहे. अशा प्रकारे सर्व देवमयी आणि सर्वांची ईश्वरी असलेल्या महालक्ष्मीची जो भक्तिभावाने पूजा करतो तो सर्व लोकांचा व देवांचा स्वामी होतो. हे राजा, जी सत्वगुणमयी देवी गौरीच्या देहातून प्रकट झाली व जिने शुंभासुराचा वध केला तीच साक्षात महासरस्वती होय. तिला 8 हात असून ती आपल्या हातात बाण, मुसळ, शूल, चक्र, घंटा, शंख, नांगर व धनुष्य धारण करते. निशुंभाला मारणाऱ्या व शुंभासुराचा वध करणाऱ्या या देवीची भक्तीने पूजा केली असता ती सर्वज्ञता प्रदान करते. हे राजा, अशा प्रकारे मी तुला जगन्मातेच्या 3 मूर्तींची स्वरूपे वर्णन करून सांगितली. आता त्यांची पृथक वेगवेगळी उपासना ऐक. महालक्ष्मीची पूजा करताना तिला मध्यभागी स्थापन करून तिच्या उजवीकडे महाकाली, डावीकडे महासरस्वती व पाठीमागे 3 युगुल देवतांची स्थापना करून मगच पूजा करावी. युगुल देवतांची स्थापना करताना महालक्ष्मीच्या ठीक मागे ब्रह्मदेव व सरस्वती हे दाम्पत्य, रुद्र व गौरी हे दाम्पत्य उजवीकडे आणि विष्णू व लक्ष्मी हे दाम्पत्य डावीकडे स्थापन करावे. त्यानंतर मध्यभागी स्थापन केलेल्या महालक्ष्मीच्या पुढील बाजूस 3 देवतांची स्थापना करावी. ती अशी: मध्यभागी अष्टदशभुजा महालक्ष्मी, तिच्या डावीकडे दशमुखी महाकाली व उजवीकडे अष्टभुजा महासरस्वती याप्रमाणे मूर्तींची स्थापना करून पूजा करावी. हे राजा, जेव्हा केवळ अष्टदशभुजा महालक्ष्मी अथवा दशमुखी महाकाली वा अष्टभुजा सरस्वती यांचीच मुख्य पूजा करावयाची असते तेव्हा जी अभिष्ट देवता आहे तिची मध्यभागी स्थापना करून तिच्या उजवीकडे व डावीकडे अनुक्रमे काल व मृत्यू यांची प्रतीके स्थापून सर्व अरिष्टे नष्ट व्हावीत म्हणून त्या देवतेच्या पूजेनंतर त्यांचीही पूजा करावी. जेव्हा शुंभासुराचा वध करणाऱ्या अष्टभुजा देवीची पूजा करायची असेल तेव्हा तिच्या समवेत तिच्या 9 शक्तींची ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐंद्री, शिवदूती व चामुंडा यांची तसेच उजवीकडे रुद्र व डावीकडे विनायक यांची स्थापना व पूजा करावी. हे राजा, नमो दैव्ये या स्तोत्राने महालक्ष्मीची पूजा करावी. तसेच तिच्या 3 अवतारांची पूजा करताना त्यांच्या चरित्रात जे स्तोत्र मंत्र आहेत ते म्हणावे. 18 हातांची महिषासूर मर्दिनी हीच विशेषत्वाने पूजनीय आहे, कारण तिलाच महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती म्हणतात.
तीच पाप पुण्याची अधिश्वरी आहे व तीच सर्व लोकांची महेश्वरी आहे. जो या महिषासुर मर्दिनी महालक्ष्मीची भक्तिपूर्वक पूजा आराधना करतो तो जगाचा स्वामी होतो. म्हणून जगाला धारण करणाऱ्या भक्तवत्सल चंडिकेची भक्तिभावाने अवश्य पूजा करावी. तिची पूजा करताना अर्घ्यादी उपचार तसेच अलंकार, गंधपुष्पे, अक्षता, धूप, दीप व नैवेद्यासाठी विविध प्रकारचे भक्ष्य पदार्थ अर्पण करावे. हे राजा, रुधिराक्त बली तसेच मद्य व मांसाच्या नैवेद्यानेही तिचे पूजन केले जाते. हे राजा, बली व मांसाधिकांनी केलेली पूजा ब्राह्मणांना वर्ज्य आहे. त्यांच्यासाठी मद्य मांसाने पूजा करण्याचे विधान कोठेही नाही. तशी पूजा इतरांनी जे मद्य व मांस सेवन करतात त्यांनी करावी. देवीच्या पूजेत वंदन करणे, आचमन करणे व तिला सुगंधी चंदन अर्पण करणे हे उपचार येतात. तिच्यासाठी कापूर लावावा, तिला विडा अर्पण करावा. अशा प्रकारे तिची भक्तिभावाने पूजा करावी. या पूजेत देवीच्या समोर डाव्या बाजूस मस्तक तुटलेल्या महादैत्य महिषासुराच्या प्रतिमेचीही पूजा करावी. कारण त्याला देवीकडून मरण आल्यामुळे सायुज्य मुक्ती मिळाली आहे. याच प्रकारे देवीच्या समोर उजव्या बाजूस समस्त जगावर सत्ता चालविणाऱ्या धर्माचे प्रतीक असणाऱ्या सिंहाची अर्थात ज्याने हे चराचर जगत धारण केले आहे त्या देवी वाहनाची पूजा करावी. त्यानंतर बुद्धिमान पुरुषाने मन एकाग्र करून देवीची स्तुती करावी. मग भक्तिभावाने हात जोडून तिन्ही पूर्वोक्त चरित्रांचे वाचन करून भगवतीचे स्तवन करावे. ज्या कोणाला एकाच चरित्राने तिचे स्तवन करावयाचे आहे त्याने केवळ मध्यम चरित्र पठण करावे. अर्थात श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 ते 4 यांचे वाचन करावे. त्याने प्रथम किंवा उत्तर यांपैकी कोणत्याही एका चरित्राच्या पठणाने तिचे स्तवन करू नये. उपासकाने कोणतेही चरित्र अर्धेच वाचू नये. त्याने जपात दोष निर्माण होतो, अर्थात त्याचा पाठ सफल होत नाही. पाठ समाप्तीनंतर देवीला प्रदक्षिणा घालाव्या, नमस्कार करावेत. मस्तकावर हात जोडून आळस न करता स्वतःच्या त्रुटी व अपराधांबद्दल जगदंबेची वारंवार क्षमा प्रार्थना करावी. सप्तशतीचा प्रत्येक श्लोक मंत्ररूप आहे. म्हणून हवन करताना प्रत्येक श्लोक म्हणून झाला की प्रदीप्त अग्नीत तीळ, तूप किंवा दूध यांच्या आहुती द्याव्यात. किंवा सप्तशतीमध्ये जी स्तोत्रे आहेत त्यातील मंत्रांनी चंडिके प्रीत्यर्थ पवित्र हवेत द्रव्यांनी हवन करावे. शुद्ध पदार्थांच्या आहुती अग्नीत हवन कराव्यात. हवनानंतर देवीच्या महालक्ष्मीच्या नाममंत्रांचे उच्चारण करून तिची पुन्हा पूजा करावी. त्यानंतर मन स्वस्थ करून हात जोडून देवीला विनम्र भावाने नमस्कार करावा. त्या सर्वेश्वरी चंडिकेचे हृदयात बराच काळ ध्यान करून तिच्याशी तन्मय एकरूप व्हावे. अर्थात तिच्या चिंतनात देहभान विसरून मग्न व्हावे. अशा प्रकारे जो मनुष्य त्या परमेश्वरीची नित्य भावभक्तीने पूजा करतो तो मनोवांछित इष्ट सुखोपभोग भोगून अंती देवीचे सायुज्य प्राप्त करतो. पण जो मनुष्य भक्तवत्सल अशा चंडिकेचे नित्य पूजन करत नाही त्याची पुण्य ही भगवती परमेश्वरी जाळून भस्म करते. म्हणूनच हे राजा, तू सर्व लोकांची स्वामिनी असणाऱ्या या चंडिकेचे उत्तर शास्त्रोक्त विधीने पूजन कर. त्यानेच तुला सुख मिळेल. वैकृतिक रहस्य संपूर्ण.